नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सौरभ ट्युटोरियल्सवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। इयत्ता 12वीला रायटिंग स्किल हे खूप महत्त्वाचे आहे। रायटिंग स्किल हे खूप सोपे व हमखास मार्क देऊन जाणार आहे, परंतु त्यासाठी सराव करणं खूप आवश्यक आहे। जर तुम्ही 12वीची प्रश्नपत्रिका बघितली तर त्यात एकूण 4 सेक्शन असतात। पहिला सेक्शन प्रोज, दुसरा सेक्शन पोएट्री, तिसरा सेक्शन रायटिंग स्किल आणि चौथा सेक्शन हा नॉवेलवरती असतो। परंतु आपण सेक्शन 3 रायटिंग स्किल बघणार आहोत। यात एकूण 12 रायटिंग स्किल दिलेले असतात, परंतु त्यापैकी आपल्याला 4च रायटिंग स्किल सोडवायचे आहेत। एका रायटिंग स्किलसाठी 4 मार्क्स असतात। असे 4 रायटिंग स्किल जर आपण सोडवले तर 4 गुणिले 4 बरोबर 16 मार्क्ससाठी हे रायटिंग स्किल होतं। हे संपूर्ण रायटिंग स्किल 4 सब क्वेश्चन्समध्ये दिलेले असतात, म्हणजे त्यापैकी पर्याय निवडून आपण ते रायटिंग स्किल योग्य पद्धतीने सोडवू शकतो। क्वेश्चन नंबर 4 यामध्ये आपल्याला 4 सब क्वेश्चन दिले आहेत। त्याचा पहिला सब क्वेश्चन आहे ए, यामध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन हे 3 पर्याय किंवा 3 रायटिंग स्किल आपण म्हणूया। त्यापैकी आपल्याला एकच रायटिंग स्किल सोडवायचे आहे आणि ते एक रायटिंग स्किल आपल्याला 4 मार्क मिळवून देऊ शकतात। क्वेश्चन नंबर 4B यात आपल्याला ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यू असे 3 रायटिंग स्किल दिलेले आहेत। त्यापैकी एक कोणतेही सोडवायचे आहे, त्यासाठी परत 4 मार्क आहेत। क्वेश्चन नंबर 4C यात स्पीच रायटिंग, कंपेरिंग किंवा एक्सपान्शन ऑफ आयडियाज हे 3 रायटिंग स्किल आपल्याला दिलेले आहेत। यापैकीही आपल्याला एकच रायटिंग स्किल सोडवायचं आहे आणि त्यासाठी मार्क असतील 4। क्वेश्चन नंबर 4D यामध्ये रिव्ह्यू रायटिंग, ब्लॉग रायटिंग आणि अपील रायटिंग असे 3 रायटिंग स्किल आपल्याला दिलेले आहेत। या 3 पैकी पुन्हा एक आपल्याला रायटिंग स्किल सोडवायचं आहे, त्याला 4 मार्क दिलेले आहेत। असे 16 मार्क्ससाठी रायटिंग स्किल असेल। दिलेल्या रायटिंग स्किलमध्ये 10 रायटिंग स्किल तुम्ही ऑलरेडी 11th स्टँडर्डमध्ये अभ्यासलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे रायटिंग स्किल सोपे जाणारच आहेत। इयत्ता 12वीचा जर विचार केला तर त्यात 2 नवीन रायटिंग स्किल दिलेले आहेत। पहिले म्हणजे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आणि दुसरं म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज। याचा तुम्हाला नव्याने अभ्यास करायचा आहे। वरील रायटिंग स्किलचा जर छान अभ्यास केला तर उत्तम मार्क्स तुम्हाला मिळवता येतील, परंतु ते रायटिंग स्किल कसे सोडावे हा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर आपल्या चॅनलवरती ते रायटिंग स्किल कसे सोडावे याचे उत्तर त्या चॅनलवरती देण्यात आलेले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट जरूर करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।